नमस्कार, मी प्रियंका. स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपली दररोजची पूजा सकाळची छान अशी झाली आहे. काही काम आवरायचे म्हणून घाई पूजा करून घेतली. नुसते लग्न लग्नातून आलं की नुसत्या साड्या, ही घालावं का ती घालावं नेमकं कळत नाही. सगळ्या साड्या काढल्या घड्या मारण्यासाठी आणि आवरून ठेवलं का परत आता सध्या खूप लग्न आहेत. लग्नाला जायचं म्हणलं की साड्या ह्या सापडल्याच पाहिजेत, नाही तर काय होतं, ही साडी आहे तर पॅटिकोट नाही, पॅटिकोट आहे तर ब्लाऊज कुंकड. त्यामुळं व्यवस्थित ठेवलं ना तर कितीही घाईमध्ये कुठंही जायचं असेल तरीही आपल्याला ते सापडलंच पाहिजे. अशा ठेवल्या खूप साड्या, काठपदर अशा वेगवेगळ्या डेली यूजच्या, परत पार्टीवेअर. सहसा ह्या बॉक्समध्ये फक्त पदर आणि कॉटनमध्ये ज्या म्हणजे सॉफ्ट साड्या आहेत त्याच बसल्या. डेली यूजच्या ज्या पार्टीवेअर साड्या आहेत त्या यामध्ये बसल्या नाही. अशी 4 बॉक्स भरले. आणखीन 2 असते तर बरं झालं असतं, कारण 4 हे कमीच पडले. पार्टीवेअर साड्या एकदम खाली ठेवल्या कपाटामध्ये. सगळ्या साड्या आवरून घेतल्या, व्यवस्थित ठेवल्या. आणि मग काय होतं, कपाट कितीही छोटा असेल तर ॲडजस्ट होऊन जातं. कारण ह्या साड्या जर आपण अशाच कपाटामध्ये जर ठेवल्या तर त्या नक्की एक साडी घ्यायला गेलं की सगळ्या साड्या खाली पडतात. त्यामुळं आता काय केलं, काठपदर ज्या कमी वापरण्यात येतील ह्या सगळ्या खाली ठेवल्या आणि ज्या जास्त वापरण्यासाठी लागतात त्या सगळं बॉक्स ते वरती ठेवलं. म्हणजे कसं, डेली यूज कुठं जायचं असेल तर सिंपल साड्या सगळ्यात वर ठेवल्या म्हणजे काढायला देखील सोपं जातं. आणि ह्याच बॉक्सवर आता केच पेनने नाव टाकून ठेवणार आहे मी. काठपदर, कॉटन आणि दररोजच्या ज्या आपल्याला लागणाऱ्या सिंपल साड्या त्या साईडला. तसंच स्वेटर, आपलं जे स्वेटर, रुमाल, पॅटिकोट हे सगळं जी साईडला थोडी मोकळी जागा आहे का तिथं ठेवून द्यायचं होतं. ते कपाट छान असं पुसून काढलं आणि आता जे लागतंय दररोज ते एका साईडला मोकळी जागा आहे तिथं ठेवलं. ह्या खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या पार्टीवेअर साड्या ठेवून दिल्या. काहीला किट होत्या, काहीला नव्हत्या. ज्याला नाहीत त्याला आता एखाद्या दिवशी बाहेर गेल्यावर घेऊन येईन. तसं कपाट छान असं आवरून घेतलं. नंतर दुकानाकडं आल्याच्या नंतर स्वामींच्या दर्शनाला आले. तसंच स्वामी समोर जे ठेवलेलं तीर्थ असतं ते दिवसभर पेलं ना तर काहीतरी नवीन एनर्जी येते माणसाच्या शरीरामध्ये आणि खूप प्रसन्न वाटतं. आज स्वामींच्या फोटोला कोणीतरी छान असा हार आणला होता. तसाच माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.